कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अनुष्का मॅडम, मी समजू शकते तुमचं दुःख। मी लहान असतानाच माझी आई गेली आणि माझा बा इकडं शहरात नोकरीसाठी आला। पारू, आपण स्त्री आहोत आणि या स्त्रियांसारखं या जगात कोणी कणखर आहे का? एनिवे, वॉशरूम कुठे आहे? इकडं। एक मिनिट, टावल नसेल आतमध्ये, मी पड्डेशी आणते। Excuse me, may I come in? या Actually, अनुष्का, तू रडतीयस? आय एम रिअली व्हेरी सॉरी, मी मगाशी खूप इमोशनल झाले। आय नो। No, please don't cry, यार. I mean, come on. I mean, you're a strong girl. तुझ्यासारख्या अशा स्ट्रॉंग मुलीला कोणी रडताना बघितलं तर काय विचार करेल? आणि मगाशी तू किती मस्त झापत होतीस। मला एका क्षणासाठी असं वाटलं की आईच बोलतीये। आय मीन, तीच आवाजातली जरब, तोच कॉन्फिडन्स, तीच बॉडी लँग्वेज, ॲज इफ डोंट टेल मी आदित्य, तू मला मॉम बोलावणार आहेस? मॉम, तुला Why would I call you mom? नशीब तू असलीस तरी। खरं नशीबवान तर तू आहेस, का? कारण तुझ्याकडे आई आहे। वेल, आय एम, पण डोंट वरी, आता तू किर्लोस्कर घरात आहेस, त्यामुळे प्लीज स्वतःला एकटं फील करून घेऊ नकोस। ओके। माझी मॉम खूप प्रेमळ आहे, ती तुला सुद्धा तितकाच जीव लावेल। ओके? कोणत्या नात्याने? आदित्य खूपच इम्प्रेस झालेला दिसतोय। नक्की यांच्यात काहीतरी शिजतंय। काय गे चोमडे, तुझं काय काम आहे आत? तुला दिसत नाहीये ते दोघे छान बोलतायत, हसतायत, खुश आहेत। मालकांचं बोलणं असं चोरून ऐकतेस? निघायचं निघ। ते टावल, काही गरज नाहीये तुझ्या टॉवेलची। तिथे बघ, आदित्यने त्याचा रुमाल दिलाय अनुष्काला। निघ। ठीक गो। शिजतंय शिजतंय, नक्कीच काहीतरी शिजतंय। कसे आहात काका? मला माफ करा, ते काल तुम्हाला खूप बोलले। हो, तुम्ही हात काय जोडताय? काका, तुम्ही नका हात जोडू। तुम्ही वयाने मोठे आहात आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्ही पारूचे बाबा आहात, म्हणजे माझ्या बाबांसारखेच। आणि पारू किर्लोस्कर कंपनीची ब्रँड अम्बॅसेडर आहे। ती ब्रँड अम्बॅसेडर आहे म्हटल्यावरती तिच्या बाबांना पण तेवढाच मान दिला पाहिजे, हो ना? अनुष्का, ते फक्त पारूचे बाबा नाही आहेत, माझे मारुती मामा आहेत। मी लहानाचा मोठा त्यांच्या समोर झालोय, त्यांच्याशिवाय मी पुढे जाऊच शकत नाही। आयुष्यभर चाकरी केली या घरची, पण
ह्या घरच्यांनी मला कधी नोकरासारखी वागणूक नाही दिली हो. आई त्यांना भाऊ मानते, त्यांना राखी बांधते. ओह, अरे सगळं तुमच्या मनासारखं होते. मॅडम चावी द्या ना, मी तुम्हाला सोडून येतो. मारुती मामा, तुम्ही आत्ताच ड्राईव्ह करून आलात, थकला असाल. तुम्ही आराम करा, मी सोडून येतो. ठीक आहे, हे घ्या. प्लीज. येते बाबा. या. पारू, ए पारू, अरे तू इकडे कसं काय? इकडं कसं काय म्हणजे? तुझा अजून स्वयंपाक तयार नाही? ते जाऊ दे, तू आधी मला सांग, आत्ता तू इकडं कसं काय? म्हणजे अरे तू अनुष्का मॅडमला सोडायला जाणार होतास ना, तू गेला नाहीस का? हा, नाही गेलं. कारण आदित्य बाबा मला म्हणाले ती गाडीची चावी द्या इकडं, तुम्ही गाडी चालून दमलात, घरी जाऊन आराम करा. आदित्य बाबा स्वतः गेले त्या मॅडमला सोडायला. चांगलंय. ए बर, पाणी दे. पारू, अगं पाणी दे. होय. तुला सांगतो पारू, काय त्या मॅडम आहेत. आहा, म्हणजे एवढ्या मोठ्या मॅडम, त्या चक्क माझ्या पाया पडल्या. हा, मला कसं तरीच झालं, कारण एवढा मान सन्मान दिला ना. म्हणजे आईल्या मॅडम कशा आपल्याला मान सन्मान देतात, अगदी तसाच. म्हणजे मी किर्लोस्करांचा नोकर आहे हे त्यांनी मला जाणवूनच दिलं नाही. सारखं आपलं काका काका काका. त्या मॅडम आहेत ना, शेम टू शेम आपल्या आईल्या मॅडम सारख्या. त्या चांगल्याच आहेत आदित्य सरांसाठी. अगं पुरी, आपण नोकर माणसं, आदित्य बाबांसाठी काय चांगलंय काय वाईट आहे हे आपल्याला ठरवता येत नाही. पण एक मात्र नक्की, त्या मॅडम आहेत ना, आदित्य बाबांबरोबर लय खुश होत्या. बरं ते जे, हे पारू, अगं लक्ष कुठे आहे तुझं? जेवण पडदिशी तयार कर, मी आवरून येतो. मी जेवूनच जाणार आहे. हा, आलो. आलोच. ये. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.